ब्रह्मपुरी शहरात गेल्या काही दिवसात 10वी आणि 12वी मध्ये शिकणाऱ्या 6 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली। यापैकी केवळ 2 मुलींचा तपास लागला असून 4 मुली अजूनही बेपत्ता आहेत। सरकारी सीसीटीव्हीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करते, मग तालुका स्तरावर या व्यवस्था कुठे आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला। शाळा महाविद्यालयांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करण्याची गरज असून बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची तात्काळ नियुक्ती करावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना घडत आहेत। तुम्ही दिल्लीला होतात तेव्हा। अध्यक्ष महोदय, इथे गृहराज्यमंत्री आहेत। मागच्या 15 दिवसामध्ये माझ्या एका ब्रह्मपुरी शहरातून 6 अल्पवयीन मुली लापता झाल्या। 15 दिवसामध्ये या 10वी आणि 12वी शिकणाऱ्या मुली आहेत। अध्यक्ष महोदय, आपण संपूर्ण मी त्या कायदा सुव्यवस्थेवर बोलेल त्यावेळेस संपूर्ण आकडेवारी देईल, पण ही अत्यंत गंभीर बाब आहे। माझी सरकारला या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून या शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये, हायस्कूलमध्ये या मुलींचा प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे। त्यासाठी विशेष तरतूद करा। महाराष्ट्रभर या मुलींच्या शोध मोहिमेसाठी मोहीम राबवली गेली पाहिजेत, कारण ते पालक सगळे रडत आहेत, विवंचनेमध्ये आहेत। फार फार मोठा आघात त्या सगळ्या पालक वर्गावर आहे अध्यक्ष महोदय, आणि ते कळवणी करून रोज पोलीस स्टेशनला जाणं येणं त्यांचं सुरू आहे। पोलीसही प्रमाणात काही चौकशी करत असतील, मी त्यांना दोष देत नाही, पण या घटना ज्या घडत आहेत गंभीरपणे, याला कोण घेऊन गेलेत, कुठे नेलेत, जिवंत आहेत की नाही, त्यांच्याशी काय झालेलं आहे, कशासाठी नेलेत, कोणी पळवून नेलेत, हा फार गंभीर विषय या ठिकाणी आहे। आपल्याला विनंती आहे की सरकारने या संदर्भात चौकशी करावी, निवेदन करावं, या मुलींची शोध मोहिमेसाठी स्पेशल एक स्क्वॉड तयार करावं आणि शोध घेऊन त्या मुली कशा परत आणता येईल, आणि जो कोणी घेऊन हे कृत्य केलं असेल त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी विनंती मी सरकारला अध्यक्ष महोदय या माध्यमातून करतो।